व्हिडिओ सुरू करण्याआधी व्यवस्थित डिस्क्लेमर देतो. हा व्हिडिओ सूरज चव्हाण याच्या विरोधात अजिबात नाही आहे. गोलीगत धोका, बुक्की टेंगुळ हे असं सगळं करत करत सूरज चव्हाण कधी बिग बॉसच्या घरात आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर येऊन झळकू लागला हे आपल्याला लक्षातच आलं नाही. आणि तो जेव्हापासून आता बिग बॉसच्या घरामध्ये आलाय तेव्हापासून त्याची तर फॅन फॉलोइंग आणखीनच वाढत चालली आहे. महत्वाचं म्हणजे कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की सूरज चव्हाण सारखा मुलगा इतक्या चांगल्यारीत्या हा गेम खेळू शकेल. म्हणजे सूरज चव्हाणचे आजकालचे जे काही स्टँड आहेत, घरातली जी काही तो कामं व्यवस्थित प्रामाणिकपणे करतोय, सगळ्यांसोबत प्रामाणिकरित्या वागतोय, हे सगळं बघूनच सगळे लोक त्याचं कौतुक करत आहेत. माणूस म्हणून सूरज चव्हाण एक चांगला व्यक्ती आहे हे स्पष्टपणे या शो मध्ये सध्या दिसतंय. पण हिंडून फिरून मुद्दा येतो सूरज चव्हाणच्या इंस्टाग्राम किंवा जे त्याचा टिकटॉकवर तो स्टार होता त्याच्या कॉन्टेंटवर. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं अक्षय कुमार सगळ्या टीम सोबत फिल्मच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या स्टेजवर आले होते. तिथे सूरजची त्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर सूरजला त्याचा डायलॉग वगैरे मारून दाखवायला सांगितलं. सूरज हे एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये गोलीगत धोका आणि बुक्की टेंगुळ हे सगळं, सॉरी उलट झालं, गोलीगत असं असतं आणि बुक्की टेंगुळ असं असतोय. असं ते आपण काही सूरज चव्हाण नाही आहे. तर ॲक्च्युअलमध्ये ते सगळं त्याने काय काय डायलॉग्स म्हणून दाखवले. ते अक्षयला अजिबात म्हणजे त्याच्या डोक्यावरून ते गेलं. त्यानं आधीच म्हणजे त्याने चेष्टेवारीत घेतली ही गोष्ट. म्हणजे त्याला पण लक्षात आलं असेल की काय कसले डायलॉग्स आहेत असं त्याच्या मनामध्ये वाटलं असणार. आणि मी हे मनातून नाही बोलत आहे. खूप सारे कॉमेंट्स अँड रिॲक्शन बघितले त्या एपिसोड्सचे मी, आणि त्याच्यावरूनच मी सांगतोय सूरज चव्हाण. आणि आणखीन एकदा सांगतोय, सूरज चव्हाणच्या विरुद्ध माझा काहीच हा व्हिडिओ नाही आहे. ते त्याचं पर्सनल स्टाईल आहे, ते त्यामधून तो फेमस झालाय, त्याच्याबद्दल काय आपण बोलू शकत नाही. पण ते स्टाईल अक्षय कुमारला म्हणजे करायला अशक्य असं वाटलं. मी हारलो असं बोलत त्याने हात वर केले आणि त्याने ते काय म्हणजे त्याला डायलॉग वगैरे ते काय म्हणले नाही, हसण्यावर तो सगळा प्रकार त्यांनी घेतला. मुळात मुद्दा आहे सूरज चव्हाणचे जे काही हे डायलॉग्स आहेत, ते ॲक्शन्स वगैरे आहेत, ते खूप चुकीच्या रीते आता प्रमोट होत आहेत. म्हणजे नकळत ते प्रमोट होत आहेत की मुद्दाहून प्रमोट करतायत, पण ते प्रमोट होत आहेत. कसं आहे, आपण पालक म्हणून किंवा नागरिक म्हणून आपापल्या जवळच्या लहान मुलांना वगैरे एज्युकेट करणं गरजेचं आहे. उद्या सूरज चव्हाणच्या तर तो एकुलता एक आहे तशी स्टाईल तो करतोय. उद्या त्याचं बघून 4 मुलं आपल्या घरातली तसंच गोलीगत धोका आणि बुक्की टेंगुळ करत गल्लीतनं सुटलीत तर काय होईल मग आपल्या देशाचं. हे देशाचं जरा जास्तच बोललो माहिती आहे, कमेंटमध्ये तुम्ही शिव्या द्यायला येणार मला. पण ॲक्च्युअलमध्ये असं म्हणजे प्रत्येकजण असं करायला लागलं तर कसं होणार ना. त्यामुळे सूरज चव्हाणची आहे, त्याची स्टाईल आहे, तो ते करतोय, त्यातून फेमस झाले. पण लोकांनी ते कॉपी नाही केलं पाहिजे, नाहीतर त्याचे काहीतरी वेगळेच दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळेल. कारण की जेव्हा जेव्हा लोक हे कॉपी करण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्यापेक्षा वरचढच काहीतरी करायला लागतात आणि मग काहीतर अनर्थ होऊन बसतो. तर हेच सांगायचं होतं की तुम्ही बघताय सूरज चव्हाणला प्रेम देताय, चांगली गोष्ट आहे. पण तो जे काही करतोय ते आत्मसात आपल्या मुलांना करायला लावू नका. त्यांना एज्युकेट करा की हे सगळं असं त्या कॉमेडीपुरतं आहे, तुला असं काही करायची गरज नाही. नाहीतर गल्ली बोळात आपली बारकी बारकी पोरं बुक्की टेंगुळ आणि काय काय करत सुटतील काय सांगता येत नाही. हाच मुद्दा होता. तुमचं काय मत आहे की हे जे काही प्रकारचं स्टाईल आहे त्याचं प्रमोट झालं तर त्याचा समाजात दुष्परिणाम होईल काय वाटते तुम्हाला, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज मनावर घेऊ नका, सूरज चव्हाण खूप चांगलं व्यक्ती आहे, त्याला मी मानतोय खरोखर. त्याचं पर्सनल स्टाईल आहे, ते कॉपी करून त्याचे फक्त दुष्परिणाम होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. आणि तुमचं मत मला खरंच अपेक्षित आहे या व्हिडिओखाली, नक्कीच कमेंट करा. आणि 1000 सबस्क्रायबर्सचं टार्गेट आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.